आज आपण सोलापुरी काळा मसाला पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा आणि तो स्टोअर कसा करायचा आज ते बघणार आहोत। एकदम छान आणि एकदम मस्त होते। एकदम साधा सोपा आहे आणि बाहेरून जसं आपण आणतो ना मसाले वगैरे तर आपल्याला माहित नसतं त्यामध्ये भेसळ पण भरपूर असते आणि ते कांडप यंत्रणामध्ये आणि त्यावर कसं पाय पडतात लोकांचे, कारण भरपूर मसाले असतात किंवा तिथे कामगार लोक पण कामं करणारे असतात, पण तरी कधी कधी आपल्याला मसाला घरात नसला की घ्यावाच लागतो। पण जर आपण हा घरी बनवून जर ठेवला ना की आपल्याला अगदी वर्षभर आपल्याला दुसरीकडे परत मसाला घ्यायची गरज पडत नाही आणि भाजीला चव तर खूप सुंदर येते। जर तुम्ही ह्या पद्धतीने जर तो मसाला केला ना तर भाजीला टेस्ट खूप छान येते। चला तर मग आता हा मसाला कसा बनवायचा, स्टोअर कसा करायचा हे बघूया। बघा आता इथे मी काही मसाले घेतलेले आहे, जसं नागकेशर घेतलेले आहे, त्याच्यानंतर त्रिफळा घेतलेला आहे, लवंग घेतलेली आहे, मिरी घेतलेली आहे, त्याच्यानंतर जावित्री घेतली, रामपत्री घेतलेली आहे, त्याच्यानंतर खडा हिंग घेतलेला आहे, सुंठ घेतलेला आहे, मोठी वेलची छोटी विलायची पण घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, धने घेतलेले, मोहरी घेतलेली आहे, त्यानंतर आपल्याला इथे मेथी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता, त्याच्यानंतर दालचिनी घेतलेली आहे, खोबरं घेतलेलं आहे, बडीशोप घेतलेली आहे आणि दगडफूल देखील घेतलेलं आहे, तमालपत्र घेतलेले आहे। आता याचे सगळ्यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि खसखस देखील घेतलेली आहे, तीळ घेतलेली आहे पहा आणि दगडफूल घेतलेला आहे आणि इथे मी पांढरा जो कांदा आहे ना तो अगदी कट करून मस्तपैकी बारीक असा वाळवून घेतलेला आहे आणि इथे मी जवळपास अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे, त्याचा किस केलेला आहे, घरचंच आहे हे खोबरं। आणि इथे मी लवंगी मिरच्या घेतलेल्या आहे, 1 किलो घेतलेल्या आहे या लवंगी मिरच्या। खूप तिखट आहे, तुम्हाला जर अगदीच खूप तिखट करायचं असेल तर तुम्ही ह्या वापरू शकता आणि आमच्याकडे थोडासा तिखटच चालतो त्याच्यामुळे मी ह्या लवंगी मिरच्या ज्या आहे त्या 1 किलो घेतल्या आहेत। आता इथे ज्या आहे ना त्या मी इथे बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या पण 250 ग्रॅम घेतलेल्या आहे। याने काय होतं ना, बेडगी मिरचीने आपल्या रस्स्याला कलर तर येतोच येतो पण रस्स्याला घट्टपणा पण खूप येतो आणि अजून कलर येण्यासाठी इथे मी जवळपास 1 पाव मी पुन्हा ह्या काश्मीरी मिरच्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहे, यांनी कलर खूप सुंदर येतो, म्हणजे वेगळी काश्मीरी लाल मिरची पावडर आपल्या भाजीमध्ये वापरायची गरज नाहीये। चला तर आता इथे आणि इथे मी जवळजवळ 250 ग्रॅम मी तेल घेऊन ठेवलेलं आहे, पण एवढं लागणार नाहीये। चला तर इथं मसाले भाजायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये ना जी खसखस आहे ना ती भाजून घेणार आहे। इथे अजिबात तेलाचा वापर केलेला नाहीये, तरी खसखस आहे ना आपल्या म्हणजे रश्श्याला खूप सुंदर अशी चव पण येते आणि आपली ऍसिडिटी पण कमी होते, त्याच्यामुळे इथे मी खसखस वापरलेली आहे। आता ही खसखस भाजून झाल्यानंतर मी इथे पांढरे तीळ वापरलेले आहे, पाहू शकता तुम्ही। याने पण आपल्या भाजीला खूप सुंदर असा स्वाद येतो, त्यामुळे मी इथे जे आहे ना तीळ वापरलेली आहे आणि सोलापुरी काळा मसाल्यामध्ये जे आहे ना तीळ देखील वापरतात, कारण आपण पारंपरिक पद्धतीनेच करतो आहे। तर इथे मी तमालपत्र घेतलेलं आहे आणि ते पण छान असं मस्तपैकी आपल्याला भाजता यावं म्हणून मी हे कटिंग करून घेतलेलं आहे आणि याला सगळ्यांना मंद गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे, याला जास्त वेळ लागत नाही आणि हे पानं लगेच जळतात, त्याच्यामुळे अगदी कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे। आता हे पानं काढून घ्यायचे आहे आणि आता इथे जे मी धने आहे ना हे देखील मी व्यवस्थित असे भाजून घेत आहे। धने भाजायला अजिबात वेळ लागत नाहीये, धन्यांना छान अगदी मस्त मी 2 दिवस असं कडक ऊन दाखवलेलं आहे, तरी देखील मी आपण पुन्हा आपल्याला याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आता हे पण भाजून झालेलं आहे, तर मी एका मोठ्या कढईमध्ये हे सगळं काढून घेणार आहे। आता यानंतर आपल्याला जे दगडफूल आहे ते देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे, याला पण अगदी खूप कमी वेळामध्ये हे भाजून होतं। आता हे देखील या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मी आता एकदमच इथे जिरं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर शहाजिरं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर बडीशोप घेतलेलं आहे, हे सगळं मी एकत्रच भाजून घेणार आहे। या सगळ्यांना एकच वेळेस म्हणजे एकच टाइम लागतो भाजायला, सारखाच वेळ लागतो म्हणजे। आता हे सगळं मी पुन्हा त्या कढईमध्ये काढून घेणार आहे। खमंग वास सुटलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता इथे मी जावित्री आणि रामपत्री हे दोन्ही पण एकत्र भाजून घेणार आहे, कारण हे दोघांनाही सारखाच वेळ लागतो। इथे जी जावित्री आहे हे म्हणजे आपलं जायफळाचं फूल आहे ते आहे आणि त्यामध्येच मी एक जायफळ घेतलेलं आहे आणि त्याला तोडून घेतलेलं आहे थोडं, ते देखील मी याबरोबरच भाजून घेत आहे। हे देखील आपल्याला याच कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता इथे मी त्रिफळा घेतलेला आहे, त्याच्यानंतर नागकेशर घेतलेला आहे, त्याच्यानंतर मिरे घेतलेले आहे, लवंगा घेतलेले आहे, त्याच्यानंतर स्टारफूल घेतलेले आहे। आता ह्या सगळ्यांना सारखाच वेळ लागतो, त्याच्यामुळे हे देखील मी एकत्रच भाजून घेतलेलं आहे अगदी, याला देखील मिनिटभरच लागतो। त्यानंतर इथे मी दालचिनी घेतलेली आहे, त्याचे तुकडे तुकडे करून घेतलेले आहे, सुंदर असा मस्त सुगंध अगदी किचन मध्ये दरवळतो आहे।
आता हे देखील मी सगळे मिनिटभर भाजून घेतलेले आहे. आता हे भाजून झालेले आहे. आता हे पण त्याच कढईमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता हे सगळे काढून घेतलेले आहे. आता इथे मी मोठी वेलची आणि छोटी विलायची जी आहे ना ते एकत्र भाजून घेणार आहे. पहा, छोटी वेलची पण अशी लगेच दिसते आपल्याला भाजले गेलेली आहे, त्याच्यामुळे समजून जायचं की मोठी वेलची पण आपली भाजले गेलेली आहे. अगदी हे सगळं भाजताना मिनिटभर लागते आणि आपल्याला स्लो गॅसवरच आपल्याला हे सगळे पदार्थ जे आहे हे भाजून घ्यायचे आहे. आता हे सगळे काढून घेणार आहे मी. आता इथे मात्र मी मेथी दाणे ते भाजून घेणार आहे मी. अगदी कलर चेंज होईपर्यंत पाहू शकता, सुगंध फार सुटलेला आहे. त्यानंतर इथे मी मोहरी घेतलेली आहे, जे आपण भाजीमध्ये वापरतो तीच. ती देखील आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची आहे. ती देखील भाजून झालेली आहे. इथे मी सुंठ भाजून घेणार आहे. सुंठ पण भाजून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. याचे तुकडे तुकडे करून घ्यायचे आहे आपल्याला. आता हे सगळे बाकीचे जे पदार्थ आहेत, जिन्नस आहे ते भाजून झालेले आहे. आता इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे थोडंसं, कारण ह्या तेलामध्ये आपल्याला जे हळकुंड आहे ते छान असे मस्त खरपूस तळून घ्यायचे आहे. पहा आता हळकुंड कसे दिसत आहे, त्याच्यानंतर तळल्यानंतर मी दाखवते ते कसे होतात तळल्यानंतर. पाहू शकता तुम्ही, अगदी मिनिटभरामध्येच देखील हे तळून होतात. पहा अगदी. आणि यामध्येच आता मी जे खडा हिंग आहे, आणि मसाल्यामध्ये खडा हिंगच घाला, खूप सुंदर वास येतो. आता हा हिंग देखील अगदी तेलामध्ये मस्त असा फुलेपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे. पहा एकदम मस्त सुगंध सुटलेला आहे. आता हा पण तळून झालेला आहे. आता तो मी काढून घेणार आहे. आता इथे मी जे खोबरं किसून ठेवलेलं होतं ना ते ह्या तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पहा इथे मी जास्त तेल वापरलेलं नाहीये. भाजता भाजता जर तेलाची आवश्यकता पडली तर मग वरतून थोडंसं तेल घालायचं आहे. तर आता पण हे पण मस्त अगदी खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला. पाहू शकता तुम्ही. आता याचा कलर पिवळा आलेला आहे, कारण आपण याच्या आधी हळद जी आहे ती तळून घेतलेली होती, त्यामुळे याला पिवळा कलर आलेला आहे. तर आपल्याला आणि हे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण खोबरं जे आहे ना हे पटकन भाजलं जातं आणि ते जळू नये म्हणून आपल्याला कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. आणि जो सुगंध सुटतो खोबरं भाजल्याचा तो खूप सुंदर अगदी दरवळत आहे किचनमध्ये. पहा एकदम मस्त. तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आणि आता इथे मला पांढरा कांदा मिळालेला होता, त्याच्यामुळे मी इथे आता तो अगदी बारीक बारीक कट करून 4-5 दिवस मी उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे, अगदी खडखडीत. तुम्ही पाहू शकता मस्त. आता आपल्याला हा थोडा थोडा करून हा भाजून घ्यायचा आहे. जवळपास मी हा 1 पाव, तरी माझा 1 पावपेक्षा थोडासा जास्त असेल, हा देखील आता भाजून घ्यायचा आहे. इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. बघा आता हे सगळं झालेलं आहे. आता मी इथे पहिल्यांदा काश्मीरी मिरची जी आहे ती भाजून घेणार आहे. अगदी मी 2-3 दिवस मी हे उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे, अगदी खडखडीत. त्याच्यामुळे अगदी आपल्याला वर खाली करत अगदी मिनिटभर फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि इथे ठसका लागू शकतो, त्याच्यामुळे अगदी मी इथे नाकाला रुमाल वगैरे बांधून घेतलेला होता. अशा प्रकारे बघा मी 2 बॅचेसमध्ये ही काश्मीरी लाल मिरची ती भाजून घेतलेली आहे. आता इथे मी बेडकी मिरची आहे ती पण देखील ह्याच पद्धतीने भाजून घेणार आहे. पाहू शकतात अगदी एकदम मस्त उन्हामध्ये वाळल्या गेलेल्या आहे. याचा आवाज पण मी तुम्हाला ऐकवते. बघा आता ही देखील आपल्याला अगदी मिनिटभर भाजून घ्यायची आहे. ही पण मी 2 बॅचेसमध्ये भाजून घेणार आहे. आता ही काढून घ्यायची आहे. आणि आता इथे ज्या 1 किलो मी लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत ना त्या देखील मी मस्त अशा उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहे. त्या देखील 2 ते 3 बॅचेसमध्ये मी भाजून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे सगळं आपलं मसाले मिरची सगळं गार झाल्यानंतर मात्र मी हे एका मोठ्या पॉलिथिन मध्ये भरून घेतलेलं आहे. यामध्ये मात्र मी खोबरं वेगळं घेतलेलं आहे, खसखस पण वेगळी घेतलेली आहे, तेल आणि मीठ पण मी वेगळं घेतलेलं होतं. पहा, पण आता मी जेव्हा डंकावर गेली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तेल आणि मिठाची गरज नाहीये, त्यामुळे मी ती परत घेऊन आलेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी मात्र मला हे छान अगदी मसाला माझा दळून मिळालेला आहे. तुम्ही पाहू शकता कलर खूपच सुंदर आलेला आहे आणि वास पण खूप छान आलेला आहे. आणि जिथे दळायला गेलेली होती त्यांना खूप आवडलं, कारण मसाले एकदम छान आणि व्यवस्थित भाजले गेलेले होते. पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला हे एका स्वच्छ बरणीमध्ये भरायचं आहे. बरणीला पण मी अगदी स्वच्छ धुवून 2-3 दिवस छान अगदी ऊन दाखवलेलं आहे. आणि मस्त मग नंतर ती पण बरणी अशी गार झाल्यानंतर मात्र मी ह्या बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे. आता हा मसाला जो आहे माझा हा 2.25 किलो भरलेला आहे, त्याच्यामुळे मला 2 भरण्या लागलेल्या आहे. आता मी एका बरणीत भरलेला आहे.
आता मी हाच मसाला दुसऱ्या भरणीत देखील भरून घेणार आहे. तर बघा, ह्या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि वर्षभर एकदम छान तुम्ही याच्यामध्ये खडा हिंग घालून पण वर्षभर तुम्ही स्टोअर करू शकता.